आणि आता याबद्दल आपण गप्पा मारणार आहोतच. अनेक प्रश्न, मला तर काहीच माहीत नाही, कारण फक्त तुम्ही जितका प्रोमो बघितला तितकाच मी बघितला आहे. पण आपण सगळे सहकुटुंब या चित्रपटाला जाणार आणि कुणीही सांगितलं तरीसुद्धा, कुणीतरी CD दिली म्हणून, कुणीतरी आपल्याला पटकन पेनड्राईव्ह दिला म्हणून, कुठेतरी डाउनलोड करून आपण बघणार नाही एवढं ठरवायचं. कारण मला असं वाटतं हे ठरवणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण हा आपला चित्रपट आहे, मराठी चित्रपट आहे. आणि या चित्रपटाच्या बाबतीत किंबहुना कुठलाच चित्रपटाचं प्रदर्शन झाल्यानंतर सहकुटुंब तिकीट काढून खऱ्या अर्थानं जर चित्रपटाचा सन्मान करायचा असेल तर आपण चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट बघूया. आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सगळ्यात आधी स्वागत करायचं आहे मला आशुतोष गोवारीकर यांचं. नमस्कार. नमस्कार. आणि संपूर्ण कुटुंबाचं, कारण तुम्ही व्हेंटिलेटर या चित्रपटाचे सगळे त्या कुटुंबाचे सदस्य आहात. मला खूप काही विचारायचं आहे, कारण त्यांचे प्रश्न माझ्या मनातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. खूप दिवसांनी मराठी चित्रपटात दिसला, होय, बरं वाटलं आम्हाला. चित्रपटाविषयी बोलूया, पण आधी सांगा तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मुंबईतच आहे. मुंबईत कुठे? बांद्र्यामध्ये. शाळा सेंट रिझाज हायस्कूल. आणि घरी कोण कोण? घरी आई, वडील, बहीण अश्लेषा आणि बायको सुनीता, 2 मुलं आहेत, कोणार्क आणि विश्वान. शाळेत असताना आता जसे तुम्ही शांत आहात तसेच होता का? नाही, मी कम्प्लिटली ऑपोजिट होतो. कारण मला नेहमी वरचेवर रिमार्क मिळायचा. ते एक कंप्लेंट असायची टीचर्सची की हा खूप बोलतो वर्गात. तर दर महिन्याला एखादा रिमार्क यायचाच की हा खूप बोलतो वर्गात. मग आता गप्प का झाला? कालांतराने एवढे गप्प का झाला? आता समजलंय की जितकं ऐकू शकतो आणि ग्रास्प करू शकतो, ॲब्झॉर्ब करू शकतो ते जास्त आहे. त्यामुळे गप्प बसून ॲब्झॉर्ब करावं आणि ते फिल्मच्या मार्गे. शाळेतून तेव्हा येणारी तक्रार ही एकच असायची की वर्गात बोलतो? होय. बाकी कुठली तक्रार नाही? बाकी कुठली? मस्ती वगैरे कधी केली नाही? नाही, मस्ती नाही. हो ना. आई बाबा काय करायचे? वडील माझे पोलीस ऑफिसर होते. बरं. आणि मग त्यांनी त्यामुळे घरी जे बोलू शकायचे नाहीत ते शाळेत बोलायचं. यू क्रॅक्ड इट फॉर मी. कदाचित तसंच असेल ना. बाबा पोलीस ऑफिसर म्हटल्यानंतर घरी बाबा दहशत असेल तर. नाही, पण बाबा तसे नसतील कदाचित, तुमच्याकडे बघून वाटतं. नाही, अजिबात नाही. फारच प्रेम आणि फारच परफॉर्मिंग आर्ट्सचं वेड हे जे आईवडिलांना आहे ते त्यांनी मला इंट्रोड्यूस करून मलाही त्यात आणलं असं मला फिलिंग आहे. कारण लहानपणापासून नाटकं बघणं, फिल्म्सना जाणं, म्हणजे मी सतीश दुबाजींचं ती फुलराणी बघितलेलं आहे, मी लागूनचं डॉक्टर दत्ता भट यांचं नटसम्राट बघितलेलं आहे लहानपणी. तर माझं इंट्रोडक्शन त्यांनी या कम्प्लीट क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये. पण तेव्हा कधी वाटलं नव्हतं की पुढे जाऊन तुम्ही या क्षेत्रात काम कराल? असं कधी वाटलं नव्हतं, स्वप्न पण नव्हतं. असंही काय करायची इच्छा होती? ॲक्च्युली मला तर खूप मोठा प्रश्न होता की आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत. मनात खूप मोठी स्वप्न होती की इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा आर्किटेक्चर असं काहीतरी करूया, पण तसे नंबर पडायला पाहिजेत ना. ते नंबर कधी मॅच नाही झाले. आणि त्यामुळे आर्किटेक्चरची एक्झाम पण मी जे एंट्रन्स एक्झाम आहे ती मी फेल झालो आणि मग मी BSc मध्ये आलो. ते बरं झालं. कधी कधी होतं ते चांगल्यासाठी. आता तुमच्यापासून बोलायचं. सगळ्यात आधी माईक सासूबाईंकडे. जेव्हा हे तुम्हाला समजलं काय प्रतिक्रिया होती तुमची? ती आमच्या कॉलनीमध्ये जात होती तेव्हा मला माहीत होतं हे सगळं. तुम्हाला अंदाज आला होता? अंदाज आला होता. कसा काय? बघितलं होतं त्या 2-3दा मी. हां, बघितलं होतं. काय करायचे? फिरायचे. मग तुम्हाला लक्षात आलं होतं? आलं होतं. मग मुलाला काय बोलला नाहीत तुम्ही? काय बोलणार, ऐकणारा पाहिजे ना. म्हणजे ऐकत नव्हता? नाही. बरोबर. पण आता कसं वाटतंय? सून कशी? चांगलं आहे. सूनबाई खूप छान आहे. बोला, तुम्ही सांगा या दोघांविषयी. सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांशी प्रेमाने वागते, मिळून मिसळून. भाऊ जरी ती खूप हट्टी आहे पण ती खूप म्हणजे सगळ्यांना समजून घेते. पण तुम्हाला कळलं होतं हे काय चाललंय ते? हो, थोडंफार अंदाज होताच. हो का? हो. बरं. पण आता बरं वाटतंय? हो, आता खूप चांगलं आहे. खूप चांगलं. बरं. अजून कोण बोलणार? बोला. मी अमेयची वहिनी. पहिल्यांदा जेव्हा आम्हाला कळलं की अमेयचं अफेअर आहे आणि आता लग्न करतायत, आम्ही अगदी सरप्राईज झालो. कारण माझ्याशी तो कधी लग्न झाल्यापासून एकदा कधीही बोललेला नाही आहे. आणि जसं आम्हाला कळलं की याचं लव्ह मॅरेज आहे, आमच्या घरात सगळ्यांना प्रश्न पडला की अमेय कसं लव्ह मॅरेज करेल असं. पण जेव्हा इतिशी बोलणं झालं तेव्हा कळलं की ती खूप चांगली आहे, सगळ्यांना सांभाळून घेते. म्हणजे असं कळलं नाही की ती इंटरकास्ट मॅरेज वगैरे चाललेलं आहे. ती अगदी फ्लुएंटली मराठी पण बऱ्यापैकी बोलते. यांच्याकडे द्या. आम्ही इटीची मावशी आहे
तर इटीचं यांचं होतं ते मला थोडंसं माहिती होतं पहिले, पण मग नंतर मग मीच विचारलं, पण मला सांगितलं नव्हतं इतीने की हाच अमय आहे. पण ते म्हणजे हिची आई आहे, माझी मोठी बहीण आहे, तर ती माझ्यावर म्हणायची की तू मराठीशी लग्न केलं म्हणून हे सगळ्या बहिणी माझ्या मुलीने मराठीशी केलं. आता 3 आव्हानं अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हां, बघूया किती बक्षीस मिळवून देणार. पूर्वी खाणाखुणा केल्यात त्यांनी, आता या फक्त खुणेने सांगणार आणि तुम्ही ओळखायचं. पहिली चिठ्ठी. येस, मराठी चित्रपटाचं नाव आहे. शुभमंगल सावंत. अभिनंदन. चला, पहिलं बक्षीस झी मराठीकडून ही भेट. दुसरी चिठ्ठी, हिंदी गाणं. चला, वेळ सुरू झाली. आजा सनम मधुर चांदनी. गाणं म्हणा आता. कसं केलं तुम्ही ते? अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. म्हण ओळखायची आहे की? हां, चला, 1 2 3 म्हण आहे. अभिनंदन. हे घ्या, झी मराठीकडून ही भेट. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टर अंकल. पहिला तर व्यायाम केला पाहिजे, अजिबात एक्सरसाइज करायला मागत नाही. आणि मग घरी आल्यावर माझी पाठ दुखते, जरा दाबून दे, जरा हे दुखते ते दुखतं, तर व्यायाम केलं ते सगळं आपोआप सॉल्व्ह होईल. काय मान्य आहे? मान्य आहे. मग काय मी करेन व्यायाम. आता थोडा कमी टाइम भेटतोय सध्या. हा, मग कधीपासून? जरा टाइम भेटायला लागला की म्हणजे कधी साधारण? आता इयर एंड पर्यंत बघतो. मला वाटलं 70व्या वर्षी वगैरे सांग. दुसरी अपेक्षा? दुसरी, माहेरी जायला देत नाही अजिबात. गेले तर 1 दिवसात परत यावं लागतं. काय हो? का? समोर राहते तरी नाही, जवळ राहते ना, तर रोज येणं जाणं चालूच असतं तिचं, म्हणून वेगळं जाणं हे नाही. जाऊ द्या ना 8-10 दिवस. नाही नाही, रोजच जाते ना मध्ये मध्ये मध्ये. तिसरी अपेक्षा? थोडे ऍक्टिव्ह झाले पाहिजे. म्हणजे 3-4 वेळा एकच काम बोलावं लागतं, म्हणून मग मी रागवते. मग एकदाच बोललेलं काम केलं तर बरं होईल. काय हो? बरोबर आहे, करेन आता. आजपासून करणार असं म्हणतायत, म्हणजे काही करणार नाही. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या लवकर उठलं पाहिजे थोडं. आता सध्या उठते कामावर जाते म्हणून, आधी उठत नव्हती. मग मला बाबू बरोबर टाइम टेबल असतो, तो लेट. बरोबर आहे. मी लेट उठते. तुम्ही आपले करा आराम. हां? दुसरी अपेक्षा? दुसरं, जेवण चांगलं बनवलं पाहिजे. ती सासू खूप चांगलं जेवण बनवते आणि मी काय बनवलं ना तर हे नुक्स काढतो की हे बरोबर नाही ते बरोबर. मग आई बरोबर करते ना, मग मी कधी कधी कॉन्टिनेंटल करते फक्त. आणि नेहमीचं मालवणी जेवण ते करतात. मालवणी जेवण ते करतात. बरं, तिसरी अपेक्षा? तिसरं, लवकर रागावते काही असेल तरी. ते डिपेंडेंट ना, म्हणजे तू लवकर काम केलं तर नाही रागवणार. बस क्विक ॲक्शन घेतलं पाहिजे. बरं, आज सॉरी कोणाला म्हणणार आणि थँक्यू कोणाला? सॉरी मम्मीला, कारण मम्मीची अपेक्षा होती, मी लास्ट छोटी मुलगी होती तर नाही झालं ते पंजाबी लग्न. पण तरी पण थँक्यू आई, बाबा आणि माझी मम्मीला, कारण त्यांनी लग्न जमवून दिलं. आणि म्हणजे नाहीतर आम्ही त्यांना दुखवून करणार नव्हते, तर त्यांनी सहमती दिली आणि आता सगळं चांगलं होतं, म्हणून थँक्यू त्यांना. तुम्ही हो? सॉरी सगळ्यांना. काही जणांकडे यायला टाइम भेटत नाही मला, त्याच्यामुळे सगळ्यांना सॉरी. किंवा काही दुखावलं असेल तर थँक्यू आई बाबांना वगैरे, म्हणजे लग्नासाठी परमिशन दिल्याबद्दल. किती टेन्शनमध्ये बोलता हो तुम्ही सगळ्या गोष्टी. सॉरी झालं, थँक्यू झालं, हो की नाही? प्रपोज करायचं माझ्या मुलाला सांभाळ, मला असं कसं प्रपोज करतात? हा, रेडी? तुम्हीच शिकवा एकदा. मला कुठे माहिती आहे? लवकर, 1 2 3. हा, तुम्ही एवढे एपिसोड्स केले तर कुठे ना कुठे तर भेटला असेल ना. तेच नवीन शोधतोय म्हणूनच तर विचारलं. हां, हातात हात घ्या. हां, व्हेरी गुड. हां, आत्ता म्हणजे वडाळ्याला तिकडे ना 5 गार्डनमध्ये दोघे बसले तसं वाटतं.